नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्राकृतिक भूगोल या विषयाला आपण सुरुवात करतो आहे। राज्यसेवेमध्ये प्री आणि मेन्स या दोन्ही परीक्षेमध्ये बरेच प्रश्न या प्राकृतिक भूगोलाच्या संदर्भात असतात। या प्राकृतिक भूगोल या विषयाला आजपासून आपण सुरुवात करतो आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये जेवढे काही टॉपिक्स आहेत ते टॉपिक आपण कव्हर करणार आहोत। त्याच्यामुळे याच्या पुढचे येणारे जे काही टॉपिक आहेत त्याच्याविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा ते संपूर्ण तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। जे काही प्राकृतिक भूगोल आहे याच्यामध्ये फॅक्टर्स कंट्रोलिंग लँडफॉर्म डेव्हलपमेंट म्हणजेच जे भूरूपांचा विकास आहे त्या भूरूपांच्या विकासावरती नियंत्रण आणणारे जे काही घटक आहेत त्या नियंत्रण आणणाऱ्या घटकांच्या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याच्यामध्ये सर्वात अगोदर काही या भूरूपांच्या संदर्भात किंवा पृथ्वीवरती असणारे जे वेगवेगळे लँडफॉर्म आहेत, भूरूप आहेत, त्यांच्या संदर्भात काही विधानं दिलेली आहेत। पहिलं विधान दिलेलं आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागाचे स्वरूप सर्वत्र सारखं नाही आहे। म्हणजे पृथ्वीवरती असणारा संपूर्ण जमिनीचा भाग असेल किंवा महासागराचा भाग असेल तो सगळीकडे सारखा नाही आहे। जसं जमिनीवरती आपण पाहतो की सगळीकडे जो जमिनीचा भाग आहे तो समतलप्राय नाही आहे, एकसारखा नाही आहे। कुठेतरी उंचवटा आहे, कुठेतरी खोलगट भाग आहे, त्यालाच आपण पर्वत, पठार, मैदान म्हणतो। जो जमिनीमध्ये हे वेगवेगळे विभाग आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर महासागराचा जो काही क्रस्टचा भाग आहे किंवा तळभाग आहे तर तो तळभाग देखील सगळीकडे सारखा नाही आहे। त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे लँडफॉर्म किंवा महासागराच्या तळभागामध्ये सुद्धा चढ उतार आपल्याला बरेचसे पाहायला मिळतात। त्याच्यामुळे पृथ्वी एकदम प्लॅस्टिकच्या चेंडूसारखी गुळगुळीत नाही आहे। पृथ्वीवरती, जमिनीवरती बरेच वेगवेगळे प्राकृतिक विभाग आहेत, वेगवेगळे लँडफॉर्म आहेत। त्याच्यामुळे पृथ्वीचा जो काही पृष्ठभाग आहे तो सगळीकडे एकसारखा नाही आहे। मग पृथ्वीवरती असणारी जी काही भूरूप आहेत त्यांचं वेगवेगळ्या श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला प्रथम श्रेणीची भूरूपं दिलेली आहेत। प्रथम श्रेणीची जी काही भूरूप आहेत त्याच्यामध्ये भूखंड आणि महासागर यांचा समावेश होतो। म्हणजे एक पृथ्वीला जर आपण दुरून पाहिलं किंवा सॅटेलाईट व्ह्यूने जर आपण पाहिलं तर पृथ्वीवरती सर्वात अगोदर आपल्याला जमीन आणि पाणी दिसते। त्याच्यामुळे जमीन आणि महासागर जे काय आहेत ते प्राथमिक श्रेणीची भूरूपं मानली जातात। द्वितीय श्रेणीची जी काही भूरूप आहेत त्याच्यामध्ये पर्वत, पठार, मैदान, त्याचबरोबर महासागराच्या तळभागामध्ये येणारे जे काही वेगवेगळे लँडफॉर्म आहेत त्यामध्ये समुद्रबुड जमीन असेल, खंडांत उतार असेल, सागरी मैदान असेल किंवा सागरी गर्त असतील तर यांचा समावेश द्वितीय श्रेणीच्या भूरूपामध्ये होतो। म्हणजे पृथ्वीवरती जर आपण एखाद्या कॉन्टिनेंटच्या भागावरती गेलो किंवा आणखीन थोडंसं क्लोज जर आपण पाहिलं तर सगळीकडे कॉन्टिनेंटचा भाग किंवा जमिनीचा भाग एकसारखा दिसत नाही। त्याच्यामध्ये काही भाग एकदम प्लेन्स म्हणजे मैदानाचा दिसतो, काही भाग उंचवट्याचा म्हणजे पठाराचा आणि काही भाग अति उंचवट्याचा ज्याला आपण पर्वतीय भाग म्हणतो। तर हे द्वितीय श्रेणीच्या भूरूपामध्ये यांचा समावेश होतो। तृतीय श्रेणीचे जे काही भूरूप आहेत म्हणजे समजा आपण आणखीन एखाद्या पर्वताच्या क्लोज गेलो किंवा पर्वताच्या जवळ गेलो तर त्या ठिकाणी पर्वतावरती काही ठिकाणी धबधबे दिसतात, काही ठिकाणी टेकड्या दिसतात, काही ठिकाणी धावत्या दिसतात, काही ठिकाणी दरीचा भाग दिसतो। हे सगळं जे निर्माण होतं ते नदीच्या क्षरण कार्यामुळे निर्माण होतं। वाळवंटामध्ये गेलात तर वाऱ्याच्या क्षरण कार्यामुळे वेगवेगळी भूरूपं पाहायला मिळतात। किनारपट्टीवरती गेलात तर नदीच्या संचयन कार्यापासून वेगवेगळी भूरूपं आपल्याला पाहायला मिळतात। तर या सगळ्या भूरूपांचा समावेश या तृतीय श्रेणीच्या भूरूपामध्ये केला जातो। तर हे जे काही प्राथमिक श्रेणीची भूरूप आहेत, द्वितीय श्रेणीची भूरूप आहेत, तृतीय श्रेणीची भूरूप आहेत तर हे आपण गुगल मॅपवरती सुद्धा त्या ठिकाणी पाहू शकतो सॅटेलाईट व्ह्यूने। पृथ्वीवरती आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाची भूरूपं पाहायला मिळतात। हे जे काही भूरूपं आहेत किंवा हे जे काही लँडफॉर्म आहेत तर हे लँडफॉर्म वेगवेगळ्या श्रेणीमध्ये विभागलेले आपल्याला पाहायला मिळतात। पृथ्वीवरती असणारी जी काही भूरूप आहेत ते प्राथमिक श्रेणीची भूरूपे, द्वितीय श्रेणीची भूरूपे आणि तृतीय श्रेणीची भूरूपे अशा 3 श्रेणीमध्ये ही भूरूपं वर्गीकृत केलेली आहेत किंवा ती विभागलेली आहेत। तर याच्यामध्ये पृथ्वीवरती मग प्राथमिक श्रेणीची भूरूपं कोणती आहेत हे ज्यावेळेस आपण पाहू त्यावेळेस आता या ठिकाणी गुगल मॅपवरती आपण पाहतो आहेत की पृथ्वीची जी काही सॅटेलाईट इमेज आहे ती सॅटेलाईट इमेज आपण पाहतो आहेत। पृथ्वीला दुरून ज्यावेळेस आपण पाहू त्यावेळेस पृथ्वीवरती फक्त आपल्याला जमीन आणि पाण्याचा भाग या ठिकाणी दिसणार आहे। आता जमीन आणि पाणी इथं आपण पाहतो आहे की फक्त काही कॉन्टिनेंट्सचा भाग दिसतो आहे आणि काही महासागराचा भाग दिसतो आहे। हे जे काही कॉन्टिनेंट्स आणि महासागर आहेत
तर यांना त्या ठिकाणी प्राथमिक श्रेणीची भूरूपं म्हटलं जातं. म्हणजे ज्यावेळेस आपण पृथ्वीला दुरून पाहू किंवा पृथ्वीला वरून सॅटेलाईट इमेजने ज्यावेळेस आपण पाहू किंवा ज्यावेळेस आपण पृथ्वीला दुरून पाहू त्यावेळेस पृथ्वीवरती जमीन आणि पाणी हे दोनच भाग आपल्याला दिसतात. तर कॉन्टिनेंट आणि ओशियन तर हे प्राथमिक श्रेणीची भूरूपं मानली जातात. म्हणजे जमीन आणि पाणी म्हणजे खंड आणि महासागर हे प्राथमिक श्रेणीची भूरूपं आहेत. आणि त्याच्यानंतर जसं जसं आपण पृथ्वीवरती त्या ठिकाणी अगदी जवळ जाऊ किंवा जसं जसं आपण एखाद्या कॉन्टिनेंटला झूम करू किंवा एखाद्या जलाशयाच्या भागाला आपण ज्यावेळेस झूम करू त्यावेळेस या ठिकाणी काही पुन्हा आणखीन वेगवेगळे लँडफॉर्म तुम्हाला पाहायला मिळतील. आता याच्यामध्ये जमिनीवरती आपण पाहूयात की थोडासा कुठेतरी भारताच्या पश्चिम साईडला या ठिकाणी पर्वतीय भाग दिसतो आहे ज्याला आपण पश्चिम घाट म्हणतो. त्याच्यानंतर भारताच्या मध्यभागामध्ये जो थोडासा पिवळसर भाग दिसतो आहे तो म्हणजे पठारी प्रदेशाचा भाग आहे. आणि हा जो काही भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती जो उंचवट्याचा भाग दिसतो आहे तो म्हणजे सह्याद्री पर्वत. म्हणजे मध्यभागामध्ये पठार आहे आणि त्याचबरोबर भारताच्या या पश्चिम किनाऱ्याला समांतर पश्चिम घाट आहे. तर हे पर्वत पठार आणि त्याचबरोबर भारताच्या उत्तर भागामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी नद्यांच्या खोऱ्यामध्ये जो हिरव्या रंगाचा जो भाग तुम्हाला दिसतो आहे जो मैदानी प्रदेशाचा आहे. आणि त्याच्यानंतर भारताच्या अगदी उत्तरेकडे जो पांढरट स्वरूपाचा भाग तुम्हाला दिसतो आहे जो अतिउंच आहे जो हिमालय पर्वताचा भाग आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे पर्वत पठार मैदान तर हे जमिनीवरती आपल्याला थोडंसं आणखीन झूम केल्यानंतर हे आपल्याला लँडफॉर्म पाहायला मिळतात. महासागरामध्ये आपण पाहिलं तर भूखंड मंच आहे. आता इथं तुम्ही पाहतायत की महासागरामध्ये इथं कुठेतरी किनाऱ्यावरती अगदी उंचवट्याचा भाग दिसतो आहे. आणि जसं जसं आपण खुल्या महासागरामध्ये जाऊ तसं मग खोली वाढत चालते. काही बेटांचा भागसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे. तर महासागरामध्ये सुद्धा या ठिकाणी पर्वत पठार मैदानं असतात. जमिनीवरतीसुद्धा पर्वत पठार मैदानं असतात. तर हे जे काही पर्वत पठार मैदानं आहेत तर हे द्वितीय श्रेणीची भूरूपं आहेत. ठीक आहे. जसं प्राथमिक श्रेणीची भूरूपं तुम्हाला सांगितली जमीन आणि पाणी. द्वितीय श्रेणीची भूरूपं आहेत पर्वत पठार मैदान. त्याच्यानंतर तृतीय श्रेणीची जी काही भूरूपं आहेत जसं समजा आपण आता एखाद्या पर्वतीय भागाला आपण झूम केलं. आता या ठिकाणी आपण जे पश्चिम घाट आहे तर या पश्चिम घाटाला आपण या ठिकाणी झूम करूयात. थोडंसं पश्चिम घाटाच्या आणखीन जर क्लोज आपण गेलो तर त्या ठिकाणी पश्चिम घाटाचं जे काही स्ट्रक्चर आहे तर हे तुम्हाला अगदी दर्या खोऱ्यांचं पाहायला मिळेल. दर्या खोऱ्यांचं म्हणजे या ठिकाणी काही नद्या वाहतील. या नद्यांच्या क्षरण कार्यापासून काही भूरूपं तयार झाली असतील किंवा या ठिकाणी नद्यांच्या संचयन कार्यापासून काही भूरूपं तयार झालेली असतात. तर या पर्वतीय भागामध्ये शक्यतो नद्यांच्या क्षरण कार्यापासून निर्माण झालेली भूरूपं आपल्याला पाहायला मिळतात. मग या सह्याद्री पर्वतामध्ये कडा असेल किंवा मग धबधबा असेल किंवा त्याचबरोबर गुंफित गिरिपातसारखी भूरूपं असतील. तर अशी जी काही वेगवेगळी भूरूपं आहेत तर ही अशी वेगवेगळी भूरूपं आपल्याला या सह्याद्री पर्वतामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे सह्याद्री पर्वताला जर अगदी आपण झूम केलं किंवा सह्याद्री पर्वताच्या अगदी जर आपण क्लोज गेलो तर या ठिकाणी जी तृतीय श्रेणीची भूरूपं येतात याच्यामध्ये पर्वतीय भागामधले मग धबधबा असेल धावत्या असेल कडा असेल तर अशी भूरूपं या तृतीय श्रेणीच्या भूरूपामध्ये येतात. किनारपट्टीवरतीसुद्धा तृतीय श्रेणीमधली काही भूरूपं आपल्याला पाहायला मिळतील. किनारपट्टीवरती असणारी जी काही तृतीय श्रेणीमधली भूरूपं आहेत मग त्याच्यामध्ये बीचेस असतील. बीचेस ज्याला मराठीमध्ये पोळण म्हणतात. म्हणजे सागरी लाटांच्या संचयन कार्यापासून निर्माण झालेली जी काही भूरूपं आहेत त्याच्यामध्ये वाळूचे दांडे असतील किंवा बीचेस असतील तर यांचा जो समावेश आहे तर तो तृतीय श्रेणीच्या भूरूपामध्ये होतो. म्हणजे थोडक्यात काय की पृथ्वीवरती प्रत्यक्षात दिसणारे जे काही लँडफॉर्म आहेत तर ते प्रत्यक्षात दिसणारे लँडफॉर्म म्हणजे दुरून ज्यावेळेस आपण पृथ्वीला पाहतो त्यावेळेस फक्त जमीन आणि पाणी दिसतं ज्याला प्राथमिक श्रेणीची भूरूपं म्हणतात. पृथ्वीच्या थोडंसं आणखीन क्लोज आलो तर पर्वत पठार मैदान आपल्याला स्पष्ट दिसतात ज्याला द्वितीय श्रेणीची भूरूपं आपण म्हणतो. किंवा मग एखाद्या पर्वतामध्ये जर आणखीन आपण क्लोज गेलो तर धबधबे असतील धावत्या असेल किंवा नद्यांच्या मुखाशी गेलो तर त्रिभुज प्रदेश असेल. तर हे जे काही लँडफॉर्म आहेत ते तृतीय श्रेणीच्या भूरूपामध्ये येतात. तर अशा पद्धतीनं प्राथमिक श्रेणीची भूरूपं द्वितीय श्रेणीची भूरूपं आणि तृतीय भूरूपं आपल्याला सांगता येतील. त्याच्यानंतर या ठिकाणी आणखीन एक विधान दिलेले की भूकवचात अनेक हालचालीमुळे भूरूपे निर्माणही होतात व नष्टही होतात. आता भूकवचात ज्या अनेक हालचाली आहेत तर मग या नेमक्या हालचाली कोणत्या आहेत
ह्या कशामुळे घडून येतात तर हे आपण पुढे पाहणारच आहोत. पृथ्वीवरती जे काही लँडफॉर्म्स क्रिएट होतात म्हणजे पर्वत निर्माण कशामुळे होतात किंवा पठारं कशामुळे निर्माण होतात, हे मैदानं कशामुळे निर्माण होतात, तर हे जे वेगवेगळे लँडफॉर्म निर्माण होतात तर त्याच्यामागची 2 कारणं सांगितली जातात. एक पृथ्वीचं अंतर्गत शक्ती आणि पृथ्वीची बहिर्गत शक्ती. अंतर्गत शक्तीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही भूरूपांचा विकास होतो आणि ज्या बहिर्गत शक्ती आहेत तर या बहिर्गत शक्तींच्या माध्यमातून ही जी काही भूरूपं आहेत तर ही भूरूपं नष्ट देखील होतात. मग ही भूरूपं नष्ट का होतात आणि भूरूपांची निर्मिती का होते, मग याच्यामध्ये अंतर्गत शक्ती आणि बहिर्गत शक्ती यांचा काय रोल आहे तर हे आपण पुढे पाहणार आहोत. आता या ठिकाणी तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे, याच्यामध्ये अंतर्गत शक्ती आणि बहिर्गत शक्ती दिलेल्या आहेत. आता या ठिकाणी तुम्ही पाहतायत की अर्थ्स मुवमेंट म्हणजे थोडक्यात पृथ्वीच्या हालचाली. या ज्या काही पृथ्वीच्या हालचाली आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने 2 हालचाली दिलेल्या आहेत. एक इंडोजेनेटिक मुवमेंट आणि दुसरं एक्सोजेनेटिक मुवमेंट. याच्यामध्ये इंडोजेनेटिक मुवमेंट म्हणजे काय की अंतर्गत हालचाल, पृथ्वीची अंतर्गत होणारी हालचाल. एक्सोजेनेटिक मुवमेंट म्हणजे काय, पृथ्वीची होणारी बहिर्गत हालचाल. तर प्रामुख्याने या 2 हालचाली किंवा याला शक्तीसुद्धा म्हणतात, पृथ्वीच्या अंतर्गत शक्ती आणि बहिर्गत शक्ती. आता याच्यामध्ये आपण सर्वप्रथम एंडोजेनेटिक मुवमेंट पाहूयात, म्हणजे अंतर्गत हालचालीमध्ये कोणकोणत्या हालचालीचा समावेश होतो. याच्यामध्ये 2 हालचाली तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. एक डिॲस्ट्रोफिझम मुवमेंट आणि दुसरी सडन मुवमेंट. डिॲस्ट्रोफिझम म्हणजे काय की मंद हालचाली आणि सडन मुवमेंट म्हणजे शीघ्र हालचाली किंवा तीव्र हालचाली. आता याच्यामध्ये मंद हालचाली म्हणजे ज्या आपल्याला जाणवत नाहीत. सडन मुवमेंटमध्ये जसं तुम्हाला दिलेले अर्थक्वेक्स आणि व्होल्कॅनोज म्हणजे भूकंप आणि ज्वालामुखीचा समावेश या सडन मुवमेंट्समध्ये केलेला आहे. म्हणजे ज्याला आपण शीघ्र हालचाली म्हणतो, तीव्र हालचाल म्हणतो, जे आपल्याला जाणवते म्हणजे भूकंप झालेला आपल्याला जाणवतो. आणि व्होल्कॅनोज जे आपल्या डोळ्यासमोर एखाद्या ज्वालामुखीचा उद्रेकसुद्धा होऊ शकतो, जे सडन मुवमेंट आहे, शीघ्र हालचाल आहे. आता डिॲस्ट्रोफिझम मुवमेंट म्हणजे मंद हालचाली म्हणजे काय की एखाद्या ठिकाणी पठार निर्माण होतं आहे, म्हणजे हे आपल्या डोळ्यापुढे पठार निर्माण होणार नाही, किंवा एखाद्या ठिकाणी पर्वत निर्माण होतं आहे म्हणजे आपल्या डोळ्यापुढे सुद्धा पर्वत निर्माण होणार नाही. किंवा असं नाही की हिमालय पर्वत ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस हिमालय पर्वत हळूहळू तयार होऊ लागला आणि आपण मोठे झालो आहेत म्हणजे आपल्याबरोबर हिमालय पर्वत वाढला आहे असं अजिबात होत नाही. ते आपल्याला जाणवणार नाही सुद्धा आणि त्यावेळेस मानवजातसुद्धा अस्तित्वात नव्हती. तर या ज्या काही मुवमेंट्स आहेत या मुवमेंट्स खूप मंद गतीने होणाऱ्या आहेत. त्याच्यामुळे अंतर्गत ज्या हालचाली आहेत याच्यामध्ये 2 हालचालीचा समावेश होतो, एक मंद हालचाल, एक शीघ्र हालचाल. आता मंद हालचालीमध्ये आपण पाहूयात की जे कॉन्टिनेंट्स फॉर्मिंग आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी महाद्वीप निर्माण होता, जमिनीचा भाग निर्माण होतो. हे जे महाद्वीप आहे किंवा हे जमिनीचा भाग आहे तो कशामुळे निर्माण होतो तर पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये 2 मुवमेंट घडून येतात, एक अपवर्ड मुवमेंट आणि एक डाऊनवर्ड मुवमेंट. अपवर्ड मुवमेंट म्हणजे काय की पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमुळे एखादा कॉन्टिनेंटचा भाग वरती अपलिफ्ट होणं किंवा वरती उचलणं, ज्याला अपवर्ड मुवमेंट म्हणतात. आणि डाऊनवर्ड मुवमेंट म्हणजे काय की पृथ्वीवरती असणारा एखादा मोठा महाद्वीपाचा भाग किंवा कॉन्टिनेंटचा भाग, एखादा जमिनीचा भाग खाली खचणं अंतर्गत हालचालीमुळे, ज्याला डाऊनवर्ड मुवमेंट म्हणतात. तर त्याच्यामुळे हे अपवर्ड आणि डाऊनवर्ड ज्या मुवमेंट आहेत ते महाद्वीपीय निर्माणकारी हालचालीमध्ये त्यांचा समावेश होतो किंवा त्याला कॉन्टिनेंट फार्मिंग आपण म्हणतो. ह्या मंद हालचालीमध्ये हे महाद्वीपीय निर्माणकारी हालचाली यांचा समावेश होतो. दुसरी जी हालचाल आहे मंद हालचालीमध्ये ते म्हणजे पर्वत निर्माणकारी हालचाली. आता ओरोजेनिक और माउंटेन बिल्डिंग मुवमेंट याला म्हटलं जातं, म्हणजे पर्वत निर्माणकारी हालचाली याच्यामध्ये सांगितलं जातं. आता या ज्या पर्वत निर्माणकारी हालचाली आहेत त्याच्यामध्ये 2 मुवमेंटचा समावेश होतो. पहिली मुवमेंट तुम्हाला दिलेली आहे टेन्शन म्हणजे टेन्साईल फोर्स ज्याला संकोचीय बल म्हणतात, आणि दुसरी मुवमेंट तुम्हाला दिलेली आहे कंप्रेशन फोर्स ज्याला तणावक बल म्हटलं जातं. आता टेन्साईल फोर्स किंवा जे काही तणावक बल आहे ते तणावक बल म्हणजे काय की ज्यावेळेस पृथ्वीवरती असणारं जे काही भूपृष्ठ आहे त्या भूपृष्ठाला दोन्हीकडून ज्यावेळेस ओढलं जातं किंवा दोन्हीकडून ज्यावेळेस टेन्साईल फोर्स लागतो एखाद्या कॉन्टिनेंटला त्यावेळेस त्या ठिकाणी या टेन्साईल फोर्समधून गटपर्वतांची निर्मिती होते. आणि जे कंप्रेशन फोर्स आहे ज्याला संकोचीय बल म्हणतात, ज्यावेळेस एखाद्या भूपृष्ठाला कंप्रेशन फोर्स लागतो किंवा संकोचीय बल लागतं त्यावेळेस त्यांच्यामधून घडीच्या पर्वताची निर्मिती होते. आता थोडक्यात हे टेन्साईल फोर्स आणि कंप्रेशन फोर्स म्हणजे नेमकं काय ते आपण जाणून घेऊयात. आता समजा एखाद्या ठिकाणी हा भूपृष्ठाचा भाग आहे, हा जो काही भूपृष्ठाचा भाग आहे याला जर दोन्हीकडून त्या ठिकाणी टेन्साईल फोर्स लागला म्हणजे दोन्हीकडून ज्यावेळेस याला ओढलं गेलं
त्यावेळेस ओढले गेल्यानंतर होतं काय की भूपृष्ठाला काही ठिकाणी भेगा पडतात. या जर भेगा समांतर असतील एकमेकांना, जर या भेगा समांतर पडल्या तर होतं काय की कधी कधी वरचा मधला भाग वरती अपलिफ्ट होतो किंवा कधी कधी मधला जो भाग आहे तो खाली खचतो. तर इमॅजिन करू की हा जो मधला भाग आहे तो खाली खचलेला आहे. खाली खचलेला आहे याचा अर्थ काय की या ठिकाणी मध्ये असणारा जो काही भाग आहे तर तो मध्ये असणारा भाग या ठिकाणी जिथं म्हणजे एक दरीचा भाग निर्माण होतो आणि दरीचा भाग निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी हा जो भाग आहे हे साईडचे जे काही भाग आहेत ते उंचवट्याचे शिल्लक राहतील आणि मध्ये असणारा जो काही भाग आहे तो खाली खचलेला असेल. तर थोडक्यात इथं असणारे जे उंचवट्याचे भाग आहेत तर हे उंचवट्याचे भाग थोडक्यात पर्वतासारखे दिसतात, ज्याला आपण गटपर्वत म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये त्याला ब्लॉक माउंटेन्स म्हणतात. म्हणजे टेन्साईल फोर्समुळे कशाची निर्मिती होते? गटपर्वताची निर्मिती होते. त्याच्यानंतर जसं तुम्हाला सांगितलं की एखाद्या भूपृष्ठाला ज्यावेळेस कंप्रेशन फोर्स लागतं, कंप्रेशन फोर्स लागल्यानंतर आता समजा या ठिकाणी एखादा लँडफॉर्मचा भाग आहे, इथं दोन्हीकडून कंप्रेशन फोर्स लागलेला आहे, म्हणजे दोन्हीकडून भूपृष्ठाला त्या ठिकाणी दाबण्याची प्रक्रिया होते. तर या प्रोसेसमध्ये काय होते की मध्ये असणारा जो भूपृष्ठ आहे त्याला वळ्या पडतात. वळ्या पडून या ठिकाणी हा जो काही भाग आहे तो उंचवट्याचा निर्माण होतो आणि वळ्या पडल्यानंतर याला आपण घडीचा पर्वत म्हणतो किंवा याला आपण वळ्यांचा पर्वत म्हणतो किंवा याला इंग्लिशमध्ये फोल्ड माउंटेन्स म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय की टेन्साईल फोर्समुळे काय होतं, ब्लॉक माउंटेन्सची निर्मिती होते आणि कंप्रेशन फोर्समुळे काय होतं, घडी पर्वताची निर्मिती होते, ज्याला पर्वत निर्माणकारी हालचाली म्हणतात. ठीक आहे. म्हणजे एक लक्षात घ्या की याच्यामध्ये जे मंद हालचाली आहेत त्यामध्ये महाद्वीपीय निर्माणकारी हालचाली आणि पर्वत निर्माणकारी हालचाली या दोन हालचालीचा समावेश या मंद हालचालीमध्ये होतो. पर्वत निर्माणकारी हालचालीमध्ये टेन्साईल फोर्स, कंप्रेशन फोर्स म्हणजे तणावक बल आणि संकोचीय बलाचा समावेश होतो. तणावक बलापासून कोणते पर्वत निर्माण होतात? तर गटपर्वत निर्माण होतात. संकोचीय बलापासून कोणते पर्वत निर्माण होतात? तर घडीचे पर्वत निर्माण होतात. ठीक आहे. महाद्वीपीय निर्माणकारीमध्ये अपवर्ड मुवमेंट आणि डाऊनवर्ड मुवमेंट घडून येते. तर या झाल्या पृथ्वीच्या अंतर्गत ज्या हालचाली त्याच्यामधले मंद हालचाल. दुसरी आहे शीघ्र हालचाल. शीघ्र हालचालीमध्ये ज्या हालचालीचा समावेश होतो त्याच्यामध्ये भूकंप आणि ज्वालामुखीचा समावेश केला जातो, जे म्हणजे एकदम सडन घडून येते, जे डोळ्या देखत म्हणजे प्रत्यक्ष डोळ्याने आपण या मुवमेंट्स पाहू शकतो, ज्याला शीघ्र हालचाली म्हटलं जातं. तर हे शीघ्र हालचाल आणि मंद हालचाल ज्याचा समावेश अंतर्गत हालचालीमध्ये केला जातो पृथ्वीच्या. आता पृथ्वीची जी बहिर्गत हालचाल आहे किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर होणारी जी मुवमेंट आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रोसेस तुम्हाला दिलेले आहेत, एक वेदरिंग आणि दुसरे इरोजन. आता विदारण आणि क्षरण. आता विदारण जे काही घडून येतं त्याच्यामध्ये विदारणाचे 3 प्रकार सांगितले जातात. एक फिजिकल वेदरिंग म्हणजे जे भौतिक कारकांच्या माध्यमातून विदारण घडून येतं, म्हणजे ऊन, वारा, पाऊस यांच्या माध्यमातून खडकांचे तुकडे होतात, खडकांचं विभाजन होतं, त्याचं लहान लहान कणांमध्ये वर्गीकरण होतं, ज्याला फिजिकल वेदरिंग म्हटलं जातं. केमिकल वेदरिंगमध्ये काय असतं की जे काही खडक आहेत खडकांमध्ये काही खनिजं असतात. ज्यावेळेस पाऊस पडतो पावसाच्या पाण्याबरोबर वातावरणामधले जे काही वायू आहेत ते पाण्याबरोबर वायू खडकामध्ये प्रवेश करतात. खडकामधले असणारे खनिज आणि वातावरणामधले असणारे गॅसेस वायू यांचं केमिकल रिॲक्शन होतं आणि मग त्यांच्यामधून काही खनिजं विरघळून जातात खडकामधून. खडक ठिसूळ बनायला लागतात, कुमकुवत बनायला लागतात आणि या रासायनिक अभिक्रियेमुळे त्या ठिकाणी खडकांचं विदारण घडून येतं, ज्याला केमिकल वेदरिंग म्हटलं जातं. बायोलॉजिकल वेदरिंग म्हणजे सजीवांच्या माध्यमातून खडकांचं बारीक बारीक कणामध्ये रूपांतरण होतं. मग त्याच्यामध्ये बिळ करून राहणारे जे काही प्राणी आहेत त्यांचा समावेश होतो, वनस्पतींच्या मुळा असतील. तर हे विदारण जे एक्सोजेनेटिक फोर्सेसमध्ये येतं किंवा बहिर्गत शक्ती ज्याला आपण म्हणू, जी भूपृष्ठावरती घडून येते, यांच्यामधून काय होतं की खडकांची मोठ्या प्रमाणावर झीज होते. दुसरी प्रक्रिया आहे क्षरणाची. क्षरण जे गतिमान कारकापासून क्षरण घडून येतं. गतिमान कारकं कोणते? त्याच्यामध्ये हिमनदी आहे, नदी आहे, सागरी लाटा आहेत, वारा आहे आणि भूमिगत पाणी. तर यांचा समावेश या क्षरण प्रक्रियेमध्ये होतो. यांच्या माध्यमातून सुद्धा भूपृष्ठावरती जो उंचावलेला भाग आहे तर त्यांची झीज होते. म्हणजे एक लक्षात घ्या, इथं आपण पाहिलं की मंद हालचालीमध्ये एकतर महाद्वीप निर्माण होतं किंवा मोठमोठे उंच पर्वत निर्माण होतात आणि बहिर्गत ज्या हालचाली आहेत यांचं काम काय? जे उंचावलेले प्रदेश आहेत, पर्वत आहेत, तर त्यांचं झीज करणे, त्यांचं क्षरण करणे, विदारण करणे, त्यांची उंची कमी कमी करण्याचं काम करणे. म्हणजे एक थोडक्यात लक्षात घ्या की पृथ्वीचं सुद्धा एक स्वतःचं संतुलन आहे. अंतर्गत शक्ती भूपृष्ठावरती उंचवटे निर्माण करतात आणि बहिर्गत शक्ती ज्या काय आहेत त्या बहिर्गत शक्ती या उंचवट्याची झीज करतात. तर हे सायकल म्हणजे लँडफॉर्म निर्माण करण्याचं जे काही सायकल आहे तर हे दोघांमध्ये चालत राहतं. त्याच्यामुळे पृथ्वीवरती हे लँडफॉर्म मेंटेन आहे. ठीक आहे. जसं निसर्गामध्ये आपण प्रत्येक एक सायकल पाहतो, काही
वायुचक्र आहेत, ऑक्सिजन चक्र असेल, कार्बन डायऑक्साईड चक्र असेल किंवा जलचक्र असेल, त्याच पद्धतीनं हे भूरूप चक्रसुद्धा आहे. अंतर्गत ज्या हालचाली आहेत ते भूरूपं निर्माण करतात, बहिर्गत हालचाली आहेत ते भूरूपं नष्ट करतात. तर यांच्यामध्ये हा सिक्वेन्स चालू राहतो. या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं की संकोचीय बल लागल्यामुळे घड्या पडतात, वळ्या पडतात. अगदी त्याच पद्धतीत तुम्हाला त्याचं उदाहरण इथं दिलेलं आहे. एखादा घडीचा पर्वत, आज जसा उदाहरणार्थ आपला हिमालय पर्वत घडीचा पर्वत आहे, त्याचा जर उभा काप घेतला किंवा त्याच्यामधलं अंतर्गत स्ट्रक्चर जर पाहिलं तर खडकांचं हे अशा पद्धतीनं दिसेल. त्या खडकांना वेगवेगळे लेयर दिसतील, त्याला वळ्या पडलेल्या तुम्हाला दिसतील, कारण हिमालय पर्वत जो आहे तो घडीचा पर्वत आहे आणि त्याची निर्मिती कंप्रेशन फोर्समुळे झालेली आहे. त्याच्यानंतर जे काही जॉईंट्स आहेत खडकामध्ये ते निर्माण झाल्यानंतर दोन खडकांचे जे काही विभाग होतात ते एकमेकापासून शिफ्ट होतात आणि ज्यावेळेस खडकांना भेगा पडून खडक एकमेकापासून शिफ्ट होतात त्यावेळेस त्याला भ्रंश म्हणतात. आणि मग हे जे काही भ्रंश आहेत त्या भ्रंशामध्ये मग कंप्रेशन फोर्स आणि टेन्साईल फोर्स हे कशा पद्धतीने लागतं त्याच्यावरून या भ्रंशाचे 3 प्रकार पाडले जातात. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार तुम्हाला दिलेला आहे याच्यामध्ये हा सामान्य भ्रंश आहे. सामान्य भ्रंशामध्ये ज्यावेळेस कठीण खडकाला मध्ये भेग पडते आणि टेन्साईल फोर्स लागतो त्यावेळेस एक खडक ग्रॅव्हिटीला अनुसरून खाली सरकतो आणि ह्या अशा पद्धतीनं म्हणजे गुरुत्वाकर्षणाला अनुसरून एखादा खडक खाली सरकणं टेन्साईल फोर्समुळे त्याला आपण सामान्य भ्रंश म्हणतो. व्युत्क्रम भ्रंश म्हणजे काय की कठीण खडकाला ज्यावेळेस भेग पडते आणि दोन्हीकडून संकोचीय बल लागतं म्हणजे कंप्रेशन फोर्स लागतो त्यावेळेस एक खडक दुसऱ्या खडकावरती आरूढ होण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, इथे तुम्ही पाहतायत की हा खडक वरती उचलला गेलेला आहे म्हणजे ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध हा खडक वर उचलला गेलेला आहे आणि तो दुसऱ्या खडकावरती आरूढ होण्याचा प्रयत्न करतो आहे. याला व्युत्क्रम भ्रंश म्हणतात. ठीक आहे, पहिला सामान्य भ्रंश, दुसरा व्युत्क्रम भ्रंश आणि तिसरा कधीकधी खडकांना समांतर बल लागतं म्हणजे एकमेकाच्या विरुद्ध समांतर बल लागतं. यावेळेस खडक एकमेकांना समांतर मुवमेंट करतात म्हणजे ते खालीही सरकत नाहीत वरही सरकत नाहीत तर एक क्षैतिज समांतर दिशेमध्ये ते मुवमेंट करतात. याला नतिलंब भ्रंश म्हणतात. तर हे भ्रंशचे प्रकार आहेत. पहिला सामान्य भ्रंश, दुसरा व्युत्क्रम भ्रंश आणि तिसरा नतिलंब भ्रंश. तर हा प्राकृतिक भूगोलाचा हा पहिला व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये अंतर्गत शक्ती आणि बहिर्गत शक्ती त्यांचे परिणाम काय आहेत या संदर्भाची माहिती होती. व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा, कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू.